आदिवासी बांधवांनी आपल्या प्रवर्गामध्ये बंजारा आणि धनगर समाजाला आरक्षण मिळवणे यासाठी एक भव्य असा मोर्चा काढण्यात आला आहे। आपण आहोत या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी आदिवासी बांधव संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातून हे आदिवासी बांधव या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि या ठिकाणावरून यवतमाळच्या विविध भागामधनं हा मोर्चा पदाक्रांत करत आहेत। मागणी एकच आहे की या ठिकाणी आदिवासी प्रवर्गामध्ये धनगर आणि बंजारा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये असे या मागणीत जोर धरून आजचा हा मोर्चा काढण्यात येत आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर जवळपास 50,000वरती आदिवासी बांधव या ठिकाणी मोर्चात सहभागी झालेले आहेत आणि हा मोर्चा यवतमाळच्या पोस्टल ग्राउंड या ठिकाणाहून निघालेला आहे आणि हा यवतमाळच्या विविध भागातून जाऊन हा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार आहे आणि त्यानंतर निवेदन दिल्यानंतर पुन्हा पोस्टल ग्राउंडवरतीच एका सभेचा याच्यात रूपांतर होणार आहे। आदिवासी समाजात जे आरक्षण जे आहेत याच्यात घुसखोरी करण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडू अशी भूमिका सर्व पक्षीय नेत्यांनी घेतलेली आहे। त्या ठिकाणी जर पाहिलं तर या मोर्चामध्ये जर पाहिलं तर काँग्रेस, भाजप, माजी मंत्री वसंत पुरके काँग्रेसचे, शिवाजीराव मोघे किनवटचे भाजपचे आमदार भीमराव केराम आणि भाजपचे राजू तोडसा हे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि एक प्रकारे जर पाहिलं तर या मोर्चा आजचा हा मोर्चा जो आहे हा अभूतपूर्व आदिवासी बांधवाचा हा मोर्चा या ठिकाणाहून निघालेला दिसून येत आहे। शासनावरती कुठेतरी दबाव आणून बंजारा आणि धनगर समाजांना याच्यात आरक्षण मिळू नये या विरोधासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे। निलेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।